नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आमची तुतारी विजयांची तयारी। सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांच्या गगनभेदी घोषणा। जिल्हाध्यक्षांनी वाजवली तुतारी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे अधिकृत पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी सातारा जिल्हा राष्ट्रवादी भवनासमोर पदाधिकाऱ्यांनी चिन्हाचे अनावरण केले। जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी स्वतः तुतारी वाजवत नवीन चिन्हाचे स्वागत केले। आमची तुतारी विजयाची तयारी अशी गगनभेदी घोषणा करत आगामी निवडणुकीचे रणशिंगही फुंकले। राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्हही उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। या पार्श्वभूमीवर गुरुवारी उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह दिले आहे। त्यामुळे यापुढे पवार गटाच्या वतीने तुतारी या चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार आहे। शुक्रवारी सातारा राष्ट्रवादी भवनासमोर तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले। जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ संजनाताई जगदाळे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्याक सेलचे शफीकभाई शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। शरद पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे है, आमची तुतारी विजयाची तयारी अशा या घोषणा होत्या। तसेच यावेळी शिंगही फुंकण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना दडपण्याचे काम भाजपकडून होत आहे। अशा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीतून ही तुतारी फुंकत आहोत। आता राज्यातील जनताच हे जुलमी सरकार घालवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केला। कोरेगाव नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड। संजीवनी बर्गे यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची जबाबदारी। कोरेगाव नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतींची शुक्रवारी दुपारी 1 वाजता बिनविरोध निवड करण्यात आली। नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या नगरसेवकांच्या विशेष बैठकीत या निवडी करण्यात आल्या। अध्यासी अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी काम पाहिले। आमदार महेश शिंदे गटात नुकतेच दाखल झालेले माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका सौ संजीवनी बर्गे यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। नगरपालिका व नगरपंचायत अधिनियमानुसार दरवर्षी विषय समितीच्या सभापतींची निवड केली जाते। शुक्रवारी कोरेगावात निवड प्रक्रिया राबविण्यात आली। स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा सौ दीपाली महेश बर्गे यांची निवड करण्यात आली। नगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असल्याने बर्गे यांना हे पद मिळाले आहे। पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांची निवड करण्यात आली। उपनगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असल्याने बर्गे यांना हे पद मिळाले आहे। नियोजन समितीच्या सभापतीपदी सौ वनमाला प्रदीप बर्गे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी सौ संगीता नितीन उर्फ बच्चूसेठ ओसवाल यांची निवड करण्यात आली। महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ संजीवनी सचिन बर्गे यांची निवड करण्यात आली। निवडीनंतर नगरसेवक आणि कोरेगाव विकास आघाडीच्या वतीने नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला। मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी नूतन सभापतींना शुभेच्छा दिल्या। नूतन सभापतींचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, किरण संभाजीराव बर्गे, संतोष आबा जाधव, ॲडव्होकेट दीपिका विजयसिंह शिंदे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। वसना, वांगणा व कवठे केंद्र उपसा जलसिंचन योजना बंद न केल्यास मंगळवारी सातारा येथे ठिय्या आंदोलन। धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचा इशारा, सादर केले निवेदन।
धोमडाव्या कालव्यातून दिनांक 31 जानेवारी रोजी रोटेशन सोडण्यात आले आहे. मात्र कोरेगाव तालुका हद्दीपासून शेवटचे टोक असलेल्या जयपूरपर्यंत अद्याप पूर्ण क्षमतेने पाणी पोचलेलेच नाही. नेमके त्याचवेळी जलसंपदा विभागाने वसना, वांगणा व कवठे केंजळ उपसा जलसिंचन योजना बेकायदेशीररित्या सुरू केल्या असून त्याचा परिणाम कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर होत आहे. मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही योजनांचे पाणी बंद न केल्यास सकाळी 11 वाजता साताराच्या कृष्णनगर येथील सिंचन भवनासमोर शेतकरी ठिय्या आंदोलन करतील असा इशारा धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे. समितीचे कार्याध्यक्ष रणजित शिवाजीराव फाळके व ज्येष्ठ सदस्य कॅप्टन महादेव भोसले यांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता कृष्णनगर येथील सिंचन भवनामध्ये अधीक्षक अभियंता अरुण नाईक व सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांची भेट घेऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या वसना, वांगणा आणि कवठे केंजळ उपसा जलसिंचन योजना बंद करण्याबाबत निवेदन सादर केले. कोरेगाव तालुक्यातील पिके पाण्याअभावी वाळत चालली असून दक्षिण भागातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. धोमधरणातील पाण्यामध्ये वसना, वांगणा आणि कवठे केंजळ या योजनांचा समावेश नसताना देखील जलसंपदा विभाग पाणी सोडत असल्याने कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचू शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके वाळून चालली आहेत. जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. मंगळवारपर्यंत दोन्ही योजनांचे पाणी बंद न केल्यास सकाळी 11 वाजता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांबरोबर घेऊन ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा रणजित फाळके यांनी दिला आहे. जे वसना, वांगणा, कवठे केंजळ या उपसा सिंचन योजना ह्या आता चालू आहेत. तर ह्या उपसा सिंचन योजना जर तातडीनं बंद केल्या नाहीत तर त्यांना आम्ही निवेदन देताना आता सांगितले की 27 तारखेला मंगळवारी तुम्ही जर ह्या मंगळवारपर्यंत जर ह्या योजना बंद केल्या नाहीत तर मंगळवारी सातारा सिंचन, कृष्णनगरचे सातारा सिंचन विभाग आहे ह्याच्या तिथं आम्ही सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करणार आहे. राज्यभरातील बाजार समित्यांचा सोमवारी लाक्षणिक संप. कोरेगाव बाजार समिती संपात सहभागी होणार. कोरेगावसह रहमतपूर आणि वाटर स्टेशन उपबाजार आवार बंद राहणार. महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियम 1963 मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणांच्या विरोधात सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी बाजार समित्यांनी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला असून त्यामध्ये कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सहभागी होणार आहे अशी माहिती सभापती जयवंत घोरपडे, उपसभापती दिलीप अहेरेकर व सचिव संताजी यादव यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान कोरेगावसह रहमतपूर व वाटर स्टेशन उपबाजार आवार पूर्णपणे बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभा विधेयक क्रमांक 64 सन 2018 अन्वये बाजार समिती कायद्यामध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व बाजार समित्या व बाजार समिती घटकांकडून हरकती व सूचना दिनांक 23 फेब्रुवारी अखेर मागवलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी दुपारी 1 वाजता सभापती जयवंत घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव करण्यात आला आहे. बाजार समितीने सदरच्या हरकती व सूचना राज्याच्या पणन संचालक कार्यालयाकडे ईमेलद्वारे सादर केलेल्या आहेत. संबंधित सुधारणांच्या अनुषंगाने राज्य बाजार समिती संघाच्या सभेमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली आहे. प्रस्तावित सुधारणांमध्ये सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजार, बाजार तळ, उपबाजार तळ आदी निर्माण करणे हा प्रमुख उद्देश आहे. त्याचा प्रामुख्याने बाजार समितीचे घटक, शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापाडी आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतमाल व्यापारावर अनिष्ट परिणाम होणार आहे. दिनांक 23 फेब्रुवारी रोजीच्या सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली असून त्या अनुषंगाने सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. या संपामध्ये कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णपणे सहभागी होणार आहे. संदर्भीय सुधारणांच्या निषेधार्थ कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवार सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्या दिवशी कोणत्याही शेतकऱ्यांनी आपले शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीच्या कोणत्याही आवारावर आणू नये. संपामध्ये बाजार समिती आवारातील व्यापारी, आडते, हमाल, मापाडी आदी घटक सहभागी होणार असून पाठिंबा देणार आहेत. या संपा दिवशी कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन बाजार समिती शांततेच्या मार्गाने लाक्षणिक संपामध्ये सहभागी होत असून बंद पाळणार आहे अशी माहिती संचालक मंडळाच्या वतीने सचिव संताजी यादव यांनी दिली आहे.